मित्रांनो, कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं. कुठल्याही कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र सकारात्मक हवा. खरं तर आपल्या प्रत्येकाकडे कुठली ना कुठली तरी कला असतेच, फक्त त्याचा शोध घ्यायला पाहिजे. जर तुम्ही छान बोलत असाल, चांगले वागत असाल, गात असाल, नृत्य करत असाल, तर ती तुमची कला आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी ज्याला इतरांकडून प्रोत्साहन मिळतं, तुमचं कौतुक होतं, ती तुमची कला तुम्हाला जपता आली पाहिजे. म्हणूनच तर तुमच्यातल्या सुप्त गुणांचा वेध घ्यायला मी आरजे रेश्मा आणि स्मितीन ब्रीद आलोय आपल्या शाळेत बाहेरच्या शाळेत. स्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. वा, छान. प्रार्थनेनं तर छान सुरुवात झालेली आहे आपली. मग स्मितीनजी, आपण कोणत्या अभ्यासाने शाळेची सुरुवात खरी करणार आहोत? रेश्मा, आज आपण सर्व मिळून आजची सुरुवात आपण अंकांच्या गमतीपासून करणार आहोत. तर आधी आपण अंकांची गंमत नेमकी काय आहे ती समजून घेऊया. ओके.
वा, अशीच अंकांची गंमत आपण शिकत राहतो आणि ते शिकता शिकता रेश्मा आपण लहान मोठे कमी जास्त अशा वेगवेगळ्या संकल्पना सुद्धा अंकांच्या शिकत राहतो. हो हो करेक्ट. आणि म्हणून आपल्या कालच्या अभ्यासामध्ये आपण आपल्या बालवर्गाच्या मुलांना जो अभ्यास पाठवला होता त्यात पालकांना असं सांगितलं होतं की 5 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे की लहान, असे प्रश्न तुम्ही मुलांना विचारा अंकांच्या संदर्भातले, आणि चित्र किंवा वस्तूच्या मदतीने त्यांना शिकवा, त्यांना समजवा की कोणता अंक मोठा आहे आणि कोणता अंक लहान आहे, किंवा कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती संख्या लहान आहे. तर त्या संदर्भात आपण आता आणखीन माहिती समजून घेऊया. ओके. संख्यांचा लहान मोठेपणा. मुलांनो, 1 पासून पुढे वाढत जाणाऱ्या संख्या या मोठ्या असतात. उदाहरणार्थ 1 आणि 2 या संख्यांपैकी 2 ही संख्या मोठी आहे, कारण 1 अधिक 1 केले तर 2 होतात, म्हणजेच 2 ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे. आता आपण ही गणिते पाहूया. 3, 8. 3 मध्ये 5 मिळवल्यास 8 ही संख्या मिळते, म्हणून 3 आणि 8 या संख्यांमध्ये 3 ही संख्या लहान आहे आणि 8 ही संख्या मोठी आहे, म्हणून 3 या लहान संख्येला रिंगण करूया. 1, 9. 1 मध्ये 8 मिळवल्यास 9 ही संख्या मिळते, म्हणून 1 आणि 9 या संख्यांमध्ये 1 ही संख्या लहान आहे आणि 9 ही संख्या मोठी आहे, म्हणून 1 या लहान संख्येला रिंगण करूया. 2, 20. 2 मध्ये 18 मिळवल्यास 20 ही संख्या मिळते, म्हणून 2 आणि 20 या संख्यांमध्ये 2 ही संख्या लहान आहे आणि 20 ही संख्या मोठी आहे, म्हणून 2 या लहान संख्येला रिंगण करूया. प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण करा. जसे आपण लहान संख्यांना रिंगण केले तसेच आता चौकटीतील मोठ्या संख्यांना रिंगण करूया. 4, 7. 4 आणि 7 या संख्यांमध्ये 7 ही संख्या 4 पेक्षा 3 अंकांनी मोठी आहे, म्हणजे 7 ही संख्या 4 पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण 7 ला रिंगण करूया. 2, 7. 2 आणि 7 या संख्यांमध्ये 7 ही संख्या 2 पेक्षा 5 अंकांनी मोठी आहे, म्हणजेच 7 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण 7 ला रिंगण करूया. 8, 9. 8 आणि 9 या संख्यांमध्ये 9 ही संख्या 8 पेक्षा 1 अंकाने मोठी आहे, म्हणजेच 9 ही संख्या 8 पेक्षा मोठी आहे, म्हणून आपण 9 ला रिंगण करूया. अशा प्रकारे आपण लहान मोठ्या संख्या सहज ओळखू शकतो. वा, छान. गणिताने सुरुवात झाली, मज्जा आली. आता शाळेचा पुढे आणखी काय अभ्यास असणार आहे याची उत्सुकता नक्कीच आहे, पण एक नक्की की शाळेत तर शिक्षण मिळतंच, पण शिक्षण हे शाळेच्या बाहेर सुद्धा आहे. हो ना रेश्मा, आणि आपण या संदर्भात नेहमी बोलत असतो. आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना जो काल अभ्यास पाठवला होता तो असाच होता की तुमच्या गावात कोणकोणते कारागीर आहेत ते शोधा आणि ते कोणत्या वस्तू बनवतात त्याची माहिती गोळा करा. कशी बनवतात, काय काय करतात याबद्दल त्यांच्याशी चर्चा सुद्धा करा. अच्छा. तर या संदर्भात आपण आता बोलणार आहोत आदित्य धोटे या इयत्ता 5वीतल्या मुलाशी, जो राहणारा आहे गाव पिंपळखुटा, तालुका मगरुळपीर, जिल्हा वाशिम इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याची आई सुनीताताई यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की आदित्यने नेमकं कोणत्या कोणत्या कारागिरांची माहिती गोळा केली आहे. वा, इंटरेस्टिंग अभ्यास. ऐकूयात. हॅलो आदित्य. हॅलो सर. कसा आहे? चांगला आहे. काय करत होतास? वाचत होतो. अरे वा, खूपच छान. आदित्य, तुझ्या शाळेचं नाव सांगतोस का आधी? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पिंपळखुटा. वा. पंचायत समिती मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. व्हेरी गुड. आणि तू 5वीला गेलायस का यावर्षी? हो. मग कसा चाललाय तुझा अभ्यास? छान चाललाय सर. आणि तुला अभ्यासाचे मेसेज आमच्याकडनं आणि शिक्षकांकडनं मिळतायत का? हो सर. व्हेरी गुड. मग काल जो अभ्यास पाठवला होता त्यात असं म्हटलं होतं की तुमच्या गावात कोणकोणते कारागीर आहेत आणि ते कोणत्या वस्तू बनवतात. हो. तू केलायस का हा अभ्यास? हो सर, मी केलाय. काय आहे तुझ्याकडे माहिती याच्याबद्दल? कोण कोण कारागीर आहेत तुमच्या गावात? माझ्या गावात लोहार, सुतार, कुंभार, शिंपी, नावी हे कारागीर आहेत सर. अरे वा. आणि मग ते काय काय करतात
एक एक जणाचं सांग बरं. कुंभार मटके बनवतात, गणपती महालक्ष्मी मूर्ती, दुर्गा मूर्ती, ती पोळा असेल तर बैल बनवतात, आणि दिवाळी असेल तर पणत्या बनवतात. अरे वा, छान. आणि तू जाऊन पाहिलंयस का? अरे वा, छान. आणि लोहार काय करतो बरं? लोहार लोखंडाच्या खिडक्या, दरवाजा, ग्रिल वेल्डिंग करतात. बर, छान. आणि शेतातले अवजारे बनवतात. आणि सुतार काय करतो तुमच्या गावातला? सुतार घराचे प्रवेशद्वार बनवतात, खुर्ची, टेबल, क्रिकेटची बॅट, अशा अनेक वस्तू बनवतात सर. आणि तुझे केस कोण कापतो बरं? माझे केस नावी कापतो. ओके, गुड. आदित्य, तुला मोठं होऊन काय बनायला आवडेल? मला मोठं होऊन पायलट बनवायचं सर. अरे वा, का बरं तुला पायलट का व्हायचंय? बाबाचं स्वप्न असं आहे की मी मोठं होऊन काही ना काही बनेल, तर माझ्या मनातून मी ठरलंय मी पायलट बनतो. अरे वा, व्हेरी गुड. अच्छा आदित्य, तू आता काहीतरी वाचत होतास आमचा जेव्हा कॉल आला, तर मग आम्हाला थोडस काहीतरी वाचून होतोस का? हो टीचर, मी कविता वाचत होतो. बर, ओके. वाचतोस का मग आमच्यासाठी पुन्हा? हो. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख तुका. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख तुका. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? कुत्र्याचे शेपूट वाकडे का, पेगवींची मान तोकडी का? कुत्र्याचे शेपूट वाकडे का, पेगवींची मान तोकडी का? क्रिकेटची बॅट नकडी का, सापाची चाल वाकडी का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? काय मस्त, छान, एकदम छान बोलतोय आदित्य. कारण असंच आपण कायम शिकत राहायला पाहिजे. आपण मोठे झालो तरी शिकतो. ओके सर. गुड. आम्हाला तुझ्याशी बोलून खूप मजा आली. ओके सर. तू शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम ऐकतोस ना? हो, 1 सप्टेंबर 2020 पासून ऐकत आहो सर. वा, कसा वाटतो तुला कार्यक्रम? छान वाटतो. आणि तुला असं वाटत होतं का की या कार्यक्रमात कधीतरी मी यावं? हो, मला यावंसं वाटलं. मी सरला सांगितलं या कार्यक्रमाला मला भाग घ्यायचा, मग सरनं तुम्हाला फोन लावला होता. अच्छा, व्हेरी गुड. आणि मग तुला आज हा कार्यक्रमात तू आलायस, आमच्याशी बोलतोयस, तर कसं वाटतंय? छान वाटत आहे सर. हा, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुझा आवाज सगळी मुलं ऐकतायत, तर तू काय त्यांना सांगणार का? सर्व मुलांना अभ्यास करा असं सांगत आहे मी. आई बाबाचं स्वप्न मोठे होऊन साकार करा. खूप छान. ओके, चालेल आदित्य, आम्हाला पुन्हा आम्ही तुझ्याशी काही दिवसांनी नक्की बोलू. ओके सर. बरं, बाय बाय. थँक्यू सर. बाय बाय. बाय. वा, छान माहिती दिली आदित्यने. स्मितींजी, आज आपण या कारागिरांबद्दल ऐकलं आणि ज्याबद्दल आपल्याला माहिती सुद्धा मिळाली. हे कौशल्य आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये हे असे कारागीर आहेत ज्यांचं काम खरंच खूप वेगळं आहे आणि वाखणण्याजोगं आहे. तर ही कारागिरी, हे कौशल्य, याबद्दल आपण नेहमी बोलत असतो. याबद्दल आज तुम्ही काय सांगाल? खरं तर आपण आजच्या आपल्या अभ्यासाची गोडी त्याला कौशल्याची जोडी या सदनामध्ये अशाच एका कारागिराची कहाणी ऐकणार आहोत. हा कारागीर आहे भरमा सुतार, जो बेळगावमध्ये राहतो आणि तो दिव्यांग आहे, पण तरी देखील तो उत्कृष्ट दर्जाची सुतार कारागिरी करत असतो. तर त्याच्याबद्दल माहिती तर आपण घेऊच, शिवाय सुतार कामाबद्दल सुद्धा त्याच्याकडनं आपल्याला कळणार आहे. वा, नक्कीच. नियतीने त्याच्यावर अन्याय केला, परंतु तो नियतीसमोर कधीच झुकला नाही. इतरांप्रमाणे दिव्यांगत्वाचे रडगाणे न गाता, पायांमध्ये शक्ती नसली तरी हातांमधून कला साकारत आज त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. प्रबळ इच्छाशक्ती म्हणजे नेमकी काय, हे निलजीच्या भरमा बसवंत सुतार या दिव्यांग कलाकाराच्या कलेकडे आणि त्याच्या महत्वाकांक्षेकडे बघितल्यानंतर होते. लहानपणी पोलिओमुळे भरमा उर्फ पिंटू याला दिव्यांगत्व आले. त्यांनी तशा परिस्थितीतही दिव्यांगत्वाशी 2 हात करत शिक्षण पूर्ण केले.
घराबाहेर पडून इतर व्यवसाय करणे त्याला शक्य नसल्यामुळे त्याने घरात राहूनच पारंपरिक सुतार व्यवसायाला सुरुवात केली. वडील बसवंत सुतार यांनी त्याला सुतार काम शिकविले. पारंपरिक काम करता करताच त्याला कलेची जोड देण्यास त्याने सुरुवात केली. आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. मी पहिला फर्निचर करीत होतो. मग हळूहळू मला लोकांचं बघून कार्विंग करायचं पसंत पडलं. मग ते थोडं कार्विंग करीत पण डिझाईन वगैरे ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घातलो. थोडं एक ॲटम यायला लागले. ते म्हणजे हातून एक कंप्लीट व्हायला गेले. शिवाजी महाराज हे जे तयार केला तुम्ही, ते किती दिवस लागले आणि कसे तयार केला तुम्ही? ह्याला कमीत कमी 1.5 महिना लागले बनवायला. आणि कसं म्हणजे चित्र बघत कसं करत? चित्र बघतच बनवले. शिवाजी बनवायचं मला फार आवड होती. मग त्याला बनवायला चालू केलंय. ते कसं काय पोझिशन आहे ते बघून ते कसं काय करायचं हे लक्षात घेऊन त्याला करायला सुरुवात केली. कमीत कमी यांना बनवायला 1.5 महिना लागले. आता हे काम यांचं पूर्ण झालेलं आहे. आता 1-2 दिवसामध्ये यांनी घेऊन जाणार आहेत. आणि 2-3 कामं आहेत बनवायचे. ते पण असंच खुशीने बनवेल ते पण कामं 2. लहानपणा वयाचा 1 वर्ष असताना त्याला अपंग आलं आहे. मग नंतर तो फर्निचर काम करत होता. फर्निचर काम करत त्यांना मूर्त्यांची वगैरे आवड आली. मग थोडे दिवसांना मूर्त्या करीत मग त्यांना शिवाजी महाराजांची एक हे आले ऑर्डर आले. मग ती ऑर्डर त्यांनी पूर्ण कंप्लीट केलं. त्यांनी शिवाजी महाराजांची ऑर्डर. मग ती ऑर्डर हे दुसरे हे बघून मग त्यांना आणि हे आलं आहे गिराक. आतापर्यंत मुंबईला गेलेत, जांबोटी, पुणा या जागेत गेलेत. लाकूड हे तसे मऊ असले तरी त्यामध्ये कलाकृती घडविणे हे तितकेसे सोपे नव्हते. परंतु त्याने केलेल्या अथक प्रयत्नातून कलाकृती घडत गेल्या. कोणत्याही मशीनचा वापर न करता त्याने या कलाकृती स्वतःच्या हाताने घडविल्या आहेत. जरी निसर्गाने अपंगत्व दिले असले तरी त्यावर मात करून जगता आली पाहिजे असे तो सांगतो. या त्याच्या जिद्दीमुळे त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. सध्या भरमायाने छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला दरवाजा तयार केला आहे. झाडशापूर येथील एका शिवप्रेमीने महाराजांच्या प्रेमाखातर हा दरवाजा बनविण्याचे काम भरमा यांना दिले. 1.5 महिना मेहनतीनंतर सुरेख अशी शिवरायांची छबी सागवानी लाकडाच्या दरवाजावर त्यांनी कोरली आहे. हा दरवाजा पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील शिवप्रेमी भरमा यांच्या नेलची येथील घरी येत आहेत. वा, किती छान. अशा प्रेरणादायी गोष्टी ऐकल्यानंतर कौशल्यासोबत स्फूर्ती सुद्धा येते स्मितींजी. हो ना. मग आता आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिला होता? 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण इंग्रजीचा अभ्यास दिला होता. त्यांना म्हटलं होतं की तुमच्या पाठ्यपुस्तकातील एखादी इंग्रजी कविता म्हणून दाखवा आणि तिचा अर्थ देखील सांगा. अच्छा. तर त्या संदर्भात आपण आता बोलूया कल्याणी डोरले या इयत्ता 7वीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव शिरपूर, तालुका देवळी, जिल्हा वर्धा इथली. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा सुनीलजी यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की कल्याणीने कोणती इंग्रजीची कविता निवडली आणि तिचा अर्थ ती आपल्याला काय सांगते. ओके, ऐकूया. नमस्कार, कल्याणी बोलते का? हो. मी आणि रेश्माताई शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रमातून बोलतोय. तू कशी आहेस? मी चांगली आहे. आणि काय करत होतीस? अभ्यास करत होते. वा, छान. आणि तुला शाळेबाहेरची शाळेतून आज कॉल आलाय तर कसं वाटतंय? मला चांगलं वाटतंय. बर. आणि तू आता मला सांग, तुझ्या शाळेचं नाव काय आहे? तू 7वीला गेलीयस ना? हो. मग तुझ्या शाळेचं नाव सांग बरं. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा शिरपूर होते. छान. कल्याणी कुठल्या विषयाचा अभ्यास करत होतीस? इंग्लिश. आणि तुझा फेवरेट सब्जेक्ट पण इंग्लिशच आहे का? हो. व्हेरी गुड. कल्याणी, काल जो आम्ही अभ्यास दिला होता तो सुद्धा इंग्रजीचाच होता नाही का? हो. मग तुमच्या पाठ्यपुस्तकातला एखादी कुठली कविता इंग्रजीतली आम्हाला वाचून दाखवतेस का? हो सर. बर. कोणती कविता वाचतेस तू? मी इयत्ता 7वीतील इंग्रजी विषयातील पेज नंबर 35 युनिट 2.1 विशाल ओव्हरकम ही कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. वा, छान. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe
We shall overcome someday. We shall overcome someday. We will walk hand in hand. We will walk hand in hand. We will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe. I do believe. We shall overcome someday. We are not afraid. We are not afraid. We are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe. I do believe. We shall overcome someday. We shall overcome someday. The truth shall make us free. The truth shall make us free. The truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe. I do believe. We shall overcome someday. We shall overcome someday. We shall live in peace. We shall live in peace. We shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe. I do believe. We shall overcome someday. We shall overcome someday. We shall overcome someday. वा, खूपच छान. मस्त. कल्याणी, तुला माहिती आहे का, असंच आपल्या हिंदीमध्ये एक गाणं आहे. कोणतं आहे बरं? हम होंगे कामयाब. व्हेरी गुड. आपण म्हणूया का ते गाणं सगळेजण मिळून? हो. चला, एक कडवं म्हणूया. रेश्माताई, म्हणूया का? येस. चला, रेडी. सुरू करूया. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. गुड. कल्याणी, तुला इंग्रजी तर छानच वाचता येत आहे आणि तू त्याचा अर्थ थोडक्यात आम्हाला सांगशील का? ह्या नेमकं या हिंदी आणि इंग्रजी गाण्याचा अर्थ काय आहे बरं? वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. या दोन ओळींचा अर्थ आहे आम्ही यशस्वी होऊ, आम्ही यशस्वी होऊ, एक दिवस आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. या दोन ओळींचा अर्थ आहे हो, आमच्या मनात विश्वास आहे की एक दिवस आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. व्हेरी गुड. बरोबर. And we will walk hand in hand. We will walk hand in hand someday. या दोन ओळींचा अर्थ आहे आम्ही हातात हात घालून एकत्र चालू, आम्ही हातात हात घालून एकत्र चालू, एक दिवस आम्ही नक्कीच हातात हात घालून एकत्र चालू. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. हो, आमच्या मनात विश्वास आहे की आम्ही एक दिवस यशस्वी होऊ. We are not afraid. We are not afraid. We are not afraid today. या दोन ओळींचा अर्थ आहे आम्ही घाबरणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आज आम्ही घाबरणार नाही. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. या दोन ओळींचा अर्थ आहे हो, आमच्या मनात विश्वास आहे की एक दिवस आम्ही यशस्वी होऊ. व्हेरी गुड. खूप छान कल्याणी. आणि खरं म्हणजे आजच्या या परिस्थितीत जेव्हा सगळीकडे कोरोनामुळे सगळेजण घाबरले आहेत नाही का, त्या परिस्थितीत हे गाणं फार महत्वाचं आहे. आपल्याला सर्वांना एक विश्वास हवा की आपण नक्कीच पुढे कामयाब होऊ. व्हेरी गुड. मजा आली तुझ्याशी बोलून. मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तू शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम नेहमी ऐकतेस ना? हो. तुला आवडतो का कार्यक्रम? हो. व्हेरी गुड. बाबा आणि आई काय म्हणतात कार्यक्रमाबद्दल? ते पण ऐकतात आणि ते पण छान छान आहे असे सांगतात. व्हेरी गुड. ते बघायला. छान, शाबास. आणि असाच अभ्यास कर आणि खूप मोठी हो. ओके. सर, मला तुम्हाला आमच्या जिल्ह्याबद्दल काही सांगायचं आहे. अरे नक्की सांग. वर्धा जिल्ह्यात एमगिरी 90.8 FM रेडिओचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अजयजी तिगावकर व जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित होणाऱ्या वर्धा की पाठशाला हा कार्यक्रम आम्हा
शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केला जातो. त्या सर्व विषयाचे सखोल मार्गदर्शन केले जाते. बर, छान. आणि तो तुम्ही कार्यक्रम ऐकता का? हो. व्हेरी गुड, छान. थँक्यू ह्या माहितीबद्दल. ओके, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाय बाय. थँक्यू. पुन्हा बोलू आपण काही दिवसांनी कल्याणी. हो, ठीक छान. आहे. बाय बाय. बाय बाय. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. वा, छान वाटलं कल्याणीशी बोलून. आणि तिने सांगितलंय की कष्ट केले, मेहनत केली की आपण कधी ना कधीतरी नक्कीच यशस्वी होतो. हम होंगे कामयाब. येस, एक्झॅक्टली. सो फ्रेंड्स, स्वतः मधले सुप्त गुण ओळखा आणि आधी स्वतःला अप्रिशिएट करा. त्या कलागुणांना आधी स्वतः वाव द्या. इतरांनी येऊन कौतुक करायची वाट पाहत बसू नका बरं, कारण स्वतःला घडवण्याची कला स्वतःकडेच असते. शाळेबाहेरची शाळा नेहमीच तुम्हाला प्रोत्साहन देत राहणार आणि मार्गदर्शनही करत राहील. रिमेंबर, यू आर द स्कल्प्टर ऑफ युअर ओन लाईफ. तुमच्या जीवनाला तुम्हीच वळण द्या, आकार द्या आणि मॅजिक बघा. भेटूया पुढल्या भागात स्वतःचा नव्याने शोध घ्यायला. बाय बाय. नमस्कार.